आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण तयार आहे। राज्यातील या 6 जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर विजांच्या गडगडाटासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय। नेमके 6 जिल्हे कोणते आहेत ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्यात एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा अधिक असतो आणि उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसतात। मात्र यंदा हवामानाचं चित्र बिघडलंय। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागात सातत्याने पावसाच्या सरी बरसल्या, तर काही भागांमध्ये 42 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्याचे चित्र पाहायला मिळालं। राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।